क्रशर जर आपल्याला घ्यायचा आहे तर तुम्हाला मेन ट्रान्सफॉर्मर हा कंपल्सरी OLTC आला पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्हाला VCB हा लागलाच पाहिजे तिकडे. तिसरी गोष्ट तुमचा सँक्शन लोड घेताना तुम्हाला कॅल्क्युलेशन केलं पाहिजे की तुमचा कनेक्टेड लोड किती आहे, त्याला डायव्हर्सिटी फॅक्टर आपण किती पकडणार आणि त्यानंतर तो लोड सँक्शन करून घेतला पाहिजे. म्हणजे त्याला फिक्स चार्जेस पण आपले एक्स्ट्रा नाही गेले पाहिजे, प्लस आपल्याला एक्सेस कॉन्ट्रॅक्टची पेनल्टी पण लागली नाही पाहिजे. बऱ्याच ठिकाणी सर केबल्स कधी कधी ना अंडरगेज मिळतात. म्हणजे मध्ये आम्ही काय क्रेशरकडे बघितलं ना तर केबल्स व्हायब्रेट होत आहेत आणि मी त्यांना बोललो सर केबल व्हायब्रेट होतं. नेहमीच होतं. अरे नेहमी होता तर ब्लास्ट होईल, केबल पंक्चर होणार. ती आम्हाला कोणती सांगितलं हे व्हायब्रेट होणार, प्रेशर आहे ना व्हायब्रेट होणार. मी म्हणलं सर या केबल चेंज करा. म्हणलं करा तुम्ही चेंज, त्या माणसाकडे फंड आहे, त्याने ईमेल सांगितलं चेंज करा सर, माझं काय म्हणणं नाही. सो OLTC तुम्ही सांगितलं, तुम्ही VCB सांगितलं, केबल्स सांगितलं आणि तुमचा जो लोड सँक्शन या 4 गोष्टी सांगितल्या. ह्या लोड सांगितल्या प्लस सगळे मोटर्स वगैरे त्या ऑलरेडी प्लांट बरोबर येतात. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः बारकाईने बघितलं पाहिजे की बाबा आपण जे घेतलंय बरोबर आहे का.